श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज सोमवार 28 ऑक्टोबरला वसुबारस आहे आणि आज रमा एकादशी देखील आहे। अगदी साध्या सोप्या घरगुती पद्धतीने गाय वासराची पूजा कशी करायची आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहा, गाय वासराची पूजा ही प्रदोष काळामध्ये केली जाते। त्याचा देखील एक शुभ मुहूर्त असतो। तो मुहूर्त मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे। तर सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला गाय वासराची पूजा ही करायची असते। जर का तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही पूजा कशी करू शकता हे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने कोणीही ही पूजा करू शकतं। तुम्ही पूजा ज्या ठिकाणी मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्या। तुम्ही तुमच्या देवघरासमोर देखील ही पूजा मांडू शकतात। एक पाट ठेवून घ्या किंवा चौरंग ठेवा, त्यावर एक स्वच्छ लाल कलरचा कपडा अंथरून घ्या। त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कोणतीही पूजा दिव्याच्या साक्षीने आपण करत असतो। दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्या। दिव्याची पूजा झाल्यावर आपल्याला सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। तुम्ही जर काही पूजा तुमच्या देवघरासमोर करणार असाल तर तुमच्या देवघरात तुम्ही सकाळी गणपती बाप्पांची पूजा ही केलेली असेलच। तुम्ही या ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा मांडली नाही तरी चालेल। तुम्ही ही पूजा वेगळी मांडणार असाल तर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर एक विड्याचं पान घेऊन तुम्हाला त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवून यावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे। गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घालायचा आहे। ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे। यानंतर तुमच्या देवघरात जर का गाय वासराची मूर्ती असेल तर तुम्हाला ती एका ताम्हणात घ्यायची आहे आणि गाय वासराच्या मूर्तीला तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे। तर पहा, सर्वात अगोदर तुम्हाला गाय वासराच्या मूर्तीच्या पायावर पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्ही गायच्या सर्व पायांवर पाणी घालून घ्या। त्यानंतर पाण्याने अभिषेक करा। अभिषेक करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकतात, कारण आज एकादशी देखील आहे आणि बघा आज वसुबारस देखील आहे। यामुळे तुम्हाला पाणी घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आता मूर्तीला पाण्याने अभिषेक घालून झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि याच पद्धतीने आपल्याला या गाय वासराच्या मूर्तीला विड्याचं पान ठेवून त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर ही मूर्ती ठेवायची आहे। आता ज्यांच्याकडे या पद्धतीची गाय वासराची मूर्ती असेल तुम्ही या मूर्तीला देखील पाण्याने अभिषेक घालून घ्या। पाण्याने स्वच्छ अंघोळ घालून घ्या आणि स्वच्छ मूर्ती पुसून घ्या। आता ज्यांच्याकडे ही मूर्ती असेल त्यांनी पितळेची मूर्ती नाही ठेवली तरी चालेल किंवा दोन्ही मूर्ती ठेवून तुम्ही पूजा केली तरी चालेल। आता या ठिकाणी मी थोड्याशा अक्षदा ठेवून गाय वासराची जी मोठी मूर्ती आहे ती मूर्ती मी स्थापन करणार आहे। तुमच्याकडे जर का पितळेचीच मूर्ती असेल तर तुम्ही ती ठेवली तरी चालेल। थोड्याशा अक्षदा ठेवा, त्यावर ही मूर्ती ठेवून घ्यायची आहे। आता यानंतर आपण ही पूजा मांडल्यानंतर आपल्याला सर्व पूजेला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे। सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची। गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा। लाल जास्वंदाचं फूल अर्पण करा। दुर्वा असतील तर दुर्वा अर्पण करायचे आहे। हे सर्व करत असताना तुम्ही हे गणराया तुला मी हळदी कुंकू अर्पण करत आहे, तुला मी पुष्पम समर्पयामी म्हणजे फूल अर्पण करत आहे, अक्षदा समर्पयामी म्हणजे अक्षदा अर्पण करत आहे असं म्हणायचं आहे। त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा तुम्ही खडे साखरेचा नैवेद्य दाखवू शकतात। तर यानंतर आपल्याला गायीची पूजा करायची आहे। आता नैवेद्य दाखवताना अगोदर आपल्याला पाण्याने भरीव चौकोन काढून घ्यायचा। यावर आपल्याला खडी साखर किंवा गुळ खोबरं ठेवायचं आहे। त्याला पाणी फिरून घ्यायचं आहे। गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना चुकूनही आपल्याला तुळशी पत्र यावर ठेवायचं नसतं। त्यानंतर आपल्याला गायीची पूजा करायची आहे। गायीला हळदी कुंकू लावा, वासराला देखील हळदी कुंकू लावून घ्या। त्यानंतर अक्षदा अर्पण करा। यानंतर आपल्याला फुलं अर्पण करायची आहेत। एकादशी असल्यामुळे आपल्याला तुळशीपत्र हे तोडता येत नाही। तुळशीपत्र तुम्ही विकत आणू शकतात किंवा तुम्ही तुळशीपत्र एकादशीच्या आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात आणि ते पूजेसाठी तुम्ही वापरू शकतात। आता गाय वासरू बघा, भगवान श्रीहरी विष्णू यांना अतिशय प्रिय असलेली गाय, आपल्याला ह्या गायला आपल्याला तुळशीपत्र देखील अर्पण करायचं आहे। फुलं अर्पण करून घेतल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये आपल्याला न विसरता तुळशीपत्र टाकायचं आहे। भरीव चौकोन तुम्ही पाण्याने करून घ्या। नैवेद्य ठेवा, नंतर 3 वेळा पाणी फिरून घ्या। त्यानंतर गाय वासराला हा नैवेद्य तुम्ही या पद्धतीने दाखवू शकतात किंवा तुम्ही वाटी 3 वेळा उचलून गायीपाशी नेऊ शकतात। तर या पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्ही जर का तुमच्या घराजवळ गायीचा गोठा असेल तर गोठ्यामध्ये जाऊन देखील या पद्धतीने तुम्ही गाय वासराची प्रत्यक्षात पूजा करू शकतात। आता एकादशी असल्यामुळे आपल्याला या दिवशी गायीला
डाळ किंवा इतर पदार्थ खायला घालायचे नसतात. तर मग तुम्ही या दिवशी गाईला फक्त गूळ खायला घालू शकतात. बघा, आज रमा एकादशी आहे आणि वसुबारस आहे, त्यामुळे आपल्याला आवर्जून गाईला गूळ हा खायला घालायचा आहे. गायची पूजा करायची आहे. शक्य झाल्यास तुम्ही गायला प्रदक्षिणा घालू शकतात. यामुळे आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यानंतर आपण जी पूजा केली आहे, या पूजेला आपल्याला दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे. तुळशी पत्र आवर्जून आपल्याला अर्पण करायचं आहे. एकादशी असल्यामुळे आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू यांची देखील या पद्धतीने पूजा करायची आहे. त्यांना देखील पाण्याने अभिषेक घालायचा. तुळशी पत्र आपल्याला न विसरता श्रीहरी भगवान विष्णू किंवा तुमच्या घरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला अर्पण करायचे आहेत. त्यानंतर सर्व पूजेला तुम्हाला धूप दीप या पद्धतीने ओवाळून घ्यायचं आहे आणि धूपम दीपम समर्पयामी या पद्धतीने तुम्ही बोलू शकतात. त्यानंतर गाई वासराला नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात अशीच सुख समृद्धी नांदू दे. घरात कशाचीच कमतरता पडून देऊ नको. घरात अखंड तुमचा वास असू द्या. घरात धनधान्याची भरभराट होऊ दे. घरात सुख समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पांना देखील आपल्याला याच पद्धतीने नमस्कार करून प्रार्थना करायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र तुम्ही म्हणू शकतात. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने या पद्धतीने तुम्ही ही पूजा करू शकतात. ही पूजा आपल्याला सायंकाळी प्रदोष काळामध्ये करायची आहे. महिला या दिवशी मुलांसाठी उपवास धरतात. या दिवशी गहू मूग दुधाचे पदार्थ खाल्ले जात नाही. उपवास सोडण्यासाठी तुम्ही बाजरीची भाकर आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊ शकता. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गाय वासराची पूजा करू शकतात. या दिवशी गाय वासराची पूजा केल्याने आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आणि दिवाळीचा हा पहिला दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्याला दारासमोर छान रांगोळी काढायची आहे. दिवे पंत्या लावायच्या आहेत. तुळशी समोर दिवा लावायचा आहे. माहिती आवडली असेल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि ही पूजा तुम्ही सायंकाळी करू शकतात.